नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे आउट ऑफ सिलेबस या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटाचं. त्याचा संगीत अनावरण सोहळा आज इथं मोठ्या थाटामाटात पार पडला आणि या चित्रपटाने आपल्याला एक तरुण संगीतकार दिलेला आहे, मोहित कुलकर्णी. मोहित, अभिनंदन तुझं. फार भारी वाटलं, कारण या चित्रपटात एकंदर 5 गाणी आहेत आणि यातलं एक गाणं संस्कृत आहे. तर मी तिथपासून सुरुवात करणार आहे की संस्कृत वृक्षांच्या संदर्भातलं गाणं आहे. काय सांगशील त्या गाण्याबद्दल? एक संगीतकार नात्याने काय विचार केला? बेसिकली आउट ऑफ सिलेबस ही मूवी लोकांना या नावानं अशी वाटते की कोणत्या तरी पुस्तकावरती किंवा कोणतरी काहीतरी आहे त्यामध्ये, पण ही ऍक्च्युली फिल्म पर्यावरणावरती आहे. आणि वृक्षतोडी जी काय आता चालू आहे, जे माणसांना वृक्षतोड आणि नेचर त्यांना नाही टिकवता येत सध्या लोकांना, त्या संबंधी आम्ही हे संस्कृत गाणं केलंय की आम्ही एक चांगला काय म्हणतात त्याला, एक बोध देतो या गाण्यातून की तुम्ही वृक्षतोड करू नका. हे सगळं नेचर आपल्यासाठी आहे. आपण सर्व लोक एकमेकांना जोडले गेलेलो आहे नेचर थ्रू. तसं आम्ही एक पूर्णपणे संस्कृत सॉन्ग आपण यामध्ये मी कंपोज केलेला आहे आणि जाई कुलकर्णी यांनी लिरिक्स लिहिलेले आहेत. त्या सुद्धा नवीनच आहेत, यंग आहेत. तर सध्या यंगस्टर लोक मिळणं खूप गरजेचं आहे आपल्या इंडस्ट्रीसाठी. आणि त्यांचं नवीन साऊंड मी देण्यात मी खूप ड्रम्स वापरलेले आहेत, ऑर्केस्ट्रल स्ट्रिंग्स वापरले. सगळं आपलं जे हैदराबाद मध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट्स झाले सगळं रेकॉर्डिंग हैदराबाद मध्ये केलेलं आहे आपण. तो साऊथ फ्लेवर जाणवला त्या गाण्यात. एक्झॅक्टली. आणि थोडा ऑर्केस्ट्रेशनचा अभ्यास करून मी गाणं केलेलं आहे आणि खूप छान वाटलं. नवीन संधी दिली सुगत सरांनी. खरंय, आपले जे डिरेक्टर आहेत नवीन सर, ते सुद्धा हैदराबादचे असल्यामुळे त्यांचा एक फ्लेवर आला या गाण्याला. बरोबर, खूप छान वाटलं. तू संस्कृत गाण्याचं सांगितलंस, अजून एक आम्ही जे गाणं आहे रॅप सॉन्ग पण आहे, लग्नाचं पण सॉन्ग आहे. तर त्याबद्दल पण सांग ना. प्रत्येक गाण्याबद्दल थोडं सांग. आता बेसिकली खूप सगळ्या गाण्यांचे जॉनर आपले वेगवेगळे आहेत एक्झॅक्टली पिक्चर मध्ये. तर बेसिकली लव्ह सॉन्ग आहे, ते सुद्धा आम्ही व्हायोलिन वगैरे साऊथची यूज केले. अभयनं खूप छान गायले, अभय जोधपूरकरनं. मंदार दादा आता इथं उपस्थित नाहीये, पण त्यांना पण खूप छान लिहिले गाणं. आणि त्या लव्ह सॉन्ग मध्ये आता असं झालं आहे की म्युझिक कुठेतरी कमी वाटतंय आणि लोकांना असं खूप धागडधिंगा म्युझिक खूप हल्ली आवडते. ते मी कुठेतरी कमी केलं या गाण्यातून. यामध्ये रिअल म्युझिक करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या लव्ह सॉन्ग मध्ये भास म्हणू की त्याच्यामध्ये एकही गोष्ट आम्ही रिदमिक वापरलेली नाही. जे काही सगळं केलं ते ऑर्केस्ट्रेशन मध्ये केलेलं आहे. फुलनेस आम्ही जो तयार केलाय गाण्याचा तो ऑर्केस्ट्रेशन केलेला आहे. आणि रॅप सॉन्ग कोणी गायले? रॅप सॉन्ग सौरभनं गायलेला आहे. सौरभ अभ्यंकर. तो पहिल्यापासूनच त्याचा उत्कृष्ट आहे आणि तो अमरावतीचा असल्यामुळे ते आपली फिल्म विदर्भाची असल्यामुळे झोन झालेला आहे. तर खूप छान झाले. आणि डमडम सॉन्ग वैशाली सामंत त्यांचं काय मी बोलू शकत नाही. ऑलरेडी खूप त्यांनी नाव कमवलेलं इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांनी माझं गाणं गायलं, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी आहेत या फिल्म मध्ये. नक्की पिक्चर बघा, फिल्म बघा, गाणी ऐका. स्पॉटीफायला गाणी रिलीज झालेले आहेत. बरोबर, मोहित कुलकर्णी नाव सर्च करा, सगळे गाणी नक्की हो. आणि खरोखर हे पॅकेज आहे, एका वेगळ्या सिनेमाचं म्युझिकल पॅकेज आहे. मोहितचं अभिनंदन करूया आणि आपण प्रेक्षकांना पण सांगूया की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.